पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. मला आतून काही गोष्टीबद्दल खूप बरं वाटत आहे. हालेलुया. आम्हाला आश्रमच्या संबंधामध्ये माझं एक स्वप्न असं आहे. अगोदरपासून मी अनेक ठिकाणी त्या स्वप्न पाहिलेलं आहे. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला दिलेली जबाबदारी पुढच्या पिढीला तयार करून त्यांना स्वर्गापर्यंत पोहोचवणे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या फादर लोकांच्या व्हॉट्सअप मध्ये प्रत्येक दिवशी आमचा मोठा फादर असं लिहून पाठवतात की आय एम स्टार्ट टू इन्फॉर्म यू. म्हणजे मी खूप दुःखी आहे तुम्हाला या गोष्टी कळू देतात. अमुक व्यक्ती किंवा त्याचा पप्पा किंवा त्याची मम्मी, फादरांचा पप्पा मम्मी, भाऊ बहीण, नातलग हे मरण पावले. तुम्ही कुठे कधी ऐकलेलं आहे का कोणतरी बोलताना? खूप आनंदी आहे तुम्हाला या गोष्टी कळवण्यासाठी की आमची मुलगी, आमचा सुकन्या, आमचा मुलगा, आमचा चिरंजीव मरण पावला. असं कुठे तुम्ही ऐकलेलं आहे? की आता चालू करायचं वेळ आलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. आमला आश्रमच्या सिस्टर लोकांच्या आणि आमला आश्रमच्या संदर्भामध्ये मला खूप बरं वाटणारी गोष्ट असे आहे. आमचे सिस्टर लोक अनेक लहान मुलांना, अनेक लहान मुलींना हात पकडून त्यांना देवाचा चेहरा दाखवत आहे. देवाच्या चेहऱ्याकडे त्यांचा लक्ष वेधून घेत आहे. त्यांना घेऊन जात आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कौटुंबिक जीवन आता या जुबिलीच्या दिवसांमध्ये आपण आपल्या कौटुंबिक जीवनाबद्दल विचार करण्यासारखा गोष्ट आहे. तुमचं जीवन सक्सेसफुल झालं की नाही हे कसे कळणार? तुमच्या मुलांमध्ये, तुमच्या मुलींमध्ये एक जर मरण पावलं तर ते स्वर्गामध्ये जाणार का? प्रेज द लॉर्ड. तुमचा मुलगा मरण पावलं आणि तो स्वर्गामध्ये गेलं तर तुमचं जीवन सक्सेसफुल झालेलं आहे. तुमची मुलगी स्वर्गामध्ये पोहोचली तर तुम्ही आशीर्वाद झालेला आहे. हालेलुया. स्वर्गामध्ये एक मुलगा असलेले पप्पा, स्वर्गामध्ये एक मुलगी असलेले मम्मी मोठा आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या मम्मी काही वर्षापूर्वी या जगा सोडून गेली. हालेलुया. माझ्या घरातून आज माझ्या बहिणीने मला कॉल करायला प्रयत्न करत होते. सिस्टर लोकांच्या नंबरवरती कॉल केला आणि एक गोष्टी कळवायला प्रयत्न करत होते. आम्ही आज मम्मीच्या आठवणीसाठी विचार करायला देवळामध्ये गेलो, प्रार्थना केली आणि आम्ही परत आलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रत्येक पावसाळा चालू होताना मम्मीचा मरणाचा आठवण
आमच्या घरातील सर्व लोकांना यायला चालू होत आहे. असं बोलतात की माझ्या मम्मी मरण पावले आणि पुण्याच्या कार्यक्रमामध्ये पॅरिस क्रिस्टने असं बोलले की हे पावसाळ्यामध्ये अनेक लोक मरण पावतात. पावसाळा असं मरणाचा वेळ आहे असं पॅरिस क्रिस्टने काहीतरी बोलले. हालेलुया. आमच्या पॅरिसचे सर्व लोक बोलतात की त्यानंतर गावामध्ये भरपूर लोक मरण पावलं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. अधिकार असलेले व्यक्तीचा शब्द स्वर्गामध्ये पण मान्य होत आहे. खूप चांगला फादर आहे ते फादर. हालेलुया. मी तुम्हाला बोलत आलेली गोष्ट असे आहे, एक दिवस असे यायला पाहिजे जिथे आपण मरण पावलेल्या व्यक्तीबद्दल मरणाबद्दल आनंदाचा शब्द बोलणार. ख्रिस्ती जीवन एकूण तेवढंच आहे. ख्रिस्ती जीवनाचा अर्थ तेवढा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा मम्मी मरण पावले त्याच्या आदल्या दिवशी मी इथे प्रवचन देत होतो. मी लोकांना सांगत होतो की आपण मरणाच्या तयारी कायम करून ठेवणे गरजेचे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या गोष्टीबद्दल प्रवचन देताना खूप जास्त वेळ त्या गोष्टीबद्दल त्या दिवशी बोलायला देवाने मला लावलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रवचन बरं ते झाले. थोड्या वेळाने माझ्या घरातून माझ्या भावाने मला फोन करून सांगितलं की मम्मीला थोडा त्रास झालेला आहे म्हणून दवाखान्यामध्ये पोहोचवलेला आहे. मम्मीने मला सांगितलं तू प्रार्थना कर, मला वाटतं मी मरून जाणार. हालेलुया. भावाने मम्मीला सांगितलं तुम्हाला एवढं काय झालं? काहीच झालं नाही, पण फक्त एवढा त्रास आहे ना, त्यासाठी कशाला तुम्ही मनामध्ये भीती आणताय असं भावाने बोलले. भावाने मला कॉल करून सांगितलं की मम्मीने मला बोलले तू प्रार्थना कर म्हणून. मम्मीने सांगितलं मग तुला पण सांगतो तू पण प्रार्थना कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियाला दुसऱ्या दिवशी तेव्हाच थोड्या वेळातच मम्मी मरण पावले. हालेलुया. आमच्या घरामध्ये मम्मीच्या मरणावर कोणी रडलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मम्मीच्या पुण्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्या उत्तरचे पण थोडे लोक होते. त्यातील काही लोक येऊन मला बोलायचा, फादर तुम्ही का हसताय? फादर माहिती आहे ना काय झालं म्हणून. प्रेज द लॉर्ड. प्रियानो मी त्यांना बोलायचो की आम्हाला माहिती आहे आमच्या मम्मी कोण होती आणि ते कुठे पोहोचलेलं आहे आम्हाला माहिती आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक घराविषयी देवाची ही योजना आहे, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती स्वर्गाच्या लायकीचं बनावं. आपण आज जर मरण पावलो, मी आज जर मरण पावलो तर माझा आत्मा सुरक्षित आहे का? मी आज मेलो तर आज मी स्वर्गामध्ये पोहोचणार का? हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. फक्त ग्रंथ आपल्याला शिकवत आहे पूर्ण जग तू मिळवलंस आणि तुझा आत्मा नष्ट जात तर काही फायदा नाही. हालेलुया. या वाक्याचा अर्थ काय आहे? पूर्ण स्वर्गासाठी खूप महत्वाच्या गोष्टी पूर्ण जगापेक्षा एका व्यक्तीचा आत्मा, आपल्या घरातील नवरा बायको यांचा प्रेम, ते देवाचे जीवन जे जगत आहे ती गोष्ट
तुमच्यासाठी पुढच्या जीवन आहे. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही नवरा बायको दोघे जे प्रभूचे वचन जगलेलं आहे ते तुमचे मुलं तुमच्या डोळ्यात बघून शिकून घेणार. तुम्ही त्यांना विशेष मार्गदर्शन नाही दिलं तरी चालते. तुम्ही जे केलेलं आहे ते तुमचं मुलं घरी सांभाळून घेणार. प्रभु तुम्हाबरोबर असो. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी एका पायाचा गुडघ्याचं दुखणे येशूने आता दूर करून दिलेलं आहे. कोणाला तरी चक्कर येत आहे, तर चक्कर येण्यामध्ये येशू फार येत आहे. तळपायाच्या वरच्या भागामध्ये दुखणे आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी अधूनमधून कधीतरी कोसळून पडणे असा एक त्रास आहे. तुम्ही इकडे तिकडे पडलेला आहे, कधीतरी असे एकदम पडताय. हालेलुया. त्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. नाकामध्ये काहीतरी हाड वाढल्यासारखा किंवा नाकामध्ये काहीतरी ग्रोथ आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांच्या हृदयातील दुःख परमेश्वराने आता दूर करून दिलेलं आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.